आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. सदस्य झाले पाहिजे, सभापती झाले पाहिजे, त्यांना जिल्हा परिषदचे पदे भेटले पाहिजे. पण काय माणसं होते की प्रतिक्रिया आहे, काय सांगा तुम्ही? प्रतिक्रिया आमचा पक्ष शिवसेना जो पक्ष आहे तो मुळातच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर चालणारा पक्ष आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून मी या पक्षाचं काम करतो. आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार घेऊन आता आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची सत्ता आहे, महायुती शासन आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून विविध विकास कामे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी महायुती अर्थात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे. मी या पेडगाव सर्कल मधून शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे. आमचे माझे सहकारी डॉक्टर गणेश देशमुख हे उच्च शिक्षित उमेदवार आहे, गणेश हरकळ हे उच्च शिक्षित उमेदवार आणि आर्वी पंचायत समितीमधून आम्ही उभे केलेले आहेत. त्याचबरोबर पेडगाव मधून माझे युवा सहकारी अच्युत गायकवाड यांना देखील आम्ही इथे उमेदवारी दिलेली आहे. आणि मागील 4-5 वर्षापासून आपण सर्वजण माहित आहे की विविध क्षेत्रातून क्रीडा असू द्या, सांस्कृतिक आम्ही सर्व मित्र आहोत. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असू द्या, धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी अग्रेसर असतो. आणि 24 तास म्हणजे लोकांच्या संपर्कात असणारे आम्ही असल्यामुळे आम्हाला ही निवडणूक त्या मनानं अवघड जात नाही, कारण आम्ही वर्ष या म्हणजे प्रक्रियेमध्ये राहत राहिलो. जर फक्त निवडणुकीच्या तोंडावर आमचे विरोधक जे असे आहेत की आता निवडणूक फक्त लागली तर ते झोपेतून उठून आज का फक्त कामाला लागलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना लोक आज ते साथ देणार नाही. ते लोकांना कायमस्वरूपी आपल्यासाठी झटणारा आणि हक्काचा माणूस पाहिजे. 17,000-18,000 लोकांपर्यंत कारण प्रचाराला वेळ फार कमी भेटलाय. इतक्या कमी वेळामध्ये आपण हे सगळे गाव कशी करणार? प्रचार यंत्रणा कशी राबवणार? मुळात गोष्ट अशी की प्रचार यंत्रणा आम्हाला राहावं, तुम्ही जो म्हणतात की ते आम्हाला तेवढा अवघड याच्यामुळे जात नाही की आम्ही ऑलरेडी वर्षानुवर्ष या संपर्कात लोकांच्या ही तुम्ही जे तुम्हाला तुमच्यासाठी मत मागत नाही. ऐन टाइमला आम्ही तेच सांगतो तुम्हाला की ऐन टाइमला येणाऱ्या लोकांसाठी आमच्या होते किंवा तुम्ही जे म्हणलात की 4-8 दिवसामध्ये होते, तर पण आम्ही वर्षानुवर्ष या लोकांच्या संपर्कात असल्यामुळं आम्हाला ती गोष्ट काय अडचण नाही. डॉक्टर साहेब देखील वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात होतो. आमचा अच्युत गायकवाड देखील आम्ही सगळे म्हणजे मार्केटमधले आणि आम्ही जनसामान्यामध्ये कायमस्वरूपी काम करणारे माणसं असल्यामुळे आमच्यासाठी ह्या निवडणूक हे फक्त एक भाग झालाय, पण आमच्यासाठी काही वेगळं जात नाही, कारण आम्ही आमचे हे जे मतदार आहे आमच्या कुटुंबाप्रमाणे आम्ही आमच्या संपर्कात आहोत आणि नेहमीच राहणार आहोत. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या ज्या योजना आहेत केंद्राच्या असतील किंवा राज्य सरकार विधी मंत्रालयाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्या सर्कलमध्ये राबवण्याचा तुमचा माणूस आहे? विकासाचा तर मी तुम्हाला सांगायचं की मी उमेदवार नसताना देखील आज म्हणजे सदस्य नसताना देखील मागच्या 1 वर्षभरापूर्वी मी आमच्या पेडगाव शादीखाना परिसर आहे, जवळजवळ 1,40,00,000 रुपयाचा अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून आम्ही निधी आणला. तिथं शादीखाना परिसरातील सुशोभीकरण असू द्या, गट्टूचं काम आहेत, बाकी अजून कामं बरेचसे शिल्लक आहेत आम्हाला या माध्यमातून करायचे आहेत. त्याशिवाय आम्ही म्हणजे एक सामाजिक दायित्व म्हणून मी माझ्या स्वतःच्या स्वखर्चातून पेडगाव येथे पूर्ण प्रमुख चौकामध्ये स्वतः मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण पेडगाव चौकामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तुम्ही आता जाऊन बघू शकता, ते आजही ते कार्यरत आहेत. आणि एक गावाची जबाबदारी आपली, मी माझं गाव आणि माझं सर्कल हे माझं कुटुंब समजतो, त्यामुळे याच्यासाठी पूर्ण वेळ माझी देण्याची तयारी आहे. काळामध्ये आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, शेतीच्या अक्षरशः पिकं माध्यमावर झाले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न फार प्रलंबित आहेत, मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. बरोबर, शेतकऱ्यांसाठी काय विषय? शेतकऱ्यासाठी निश्चितपणे युती शासनाला आपण तुम्ही जसं म्हणलात की हो बरोबर आहे, मी सुद्धा स्वतः शेतकरी आहे आणि शेती मालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आता नैसर्गिक आपत्ती आली मात्र एक शासन, महायुती शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील राहील. आणि आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला शेतकऱ्यांसाठी करता येईल, विविध अवजारे असू द्या, पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना असतील शेतकऱ्यांसाठी ज्या राबवण्याचा प्रश्न फार मोठा होता आपल्याकडे आहे. मात्र आमच्या पेडगाव आता सांगायचा मुद्दा असा आहे की आमचा हा ड्राय एरिया थोडा आहे. त्यात आपण मागे सुद्धा बघितलं की पेडगाव एरिया असा आहे की आम्हाला बाकी म्हणजे असं जसं कॅनलचा म्हणजे हा परभणीचा तो भाग आहे पलीकडचा, तिकडचा भागाला सिंचनाचा प्रश्न आहे, इकडच्या आम्हाला थोडा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आमच्याकडे ऊस हा तेवढा मुख्य पीक नाही, आमच्याकडे कापसाचं पीक जास्त प्रमाणात इथं राहतं आणि त्याच्यासाठी म्हणजे भाव असू द्या, बाकी सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करण्याचा आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न आहे. आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या या सर्कलमध्ये आरोग्या संदर्भात काय योजना आहे?
आरोग्याच्या संदर्भात विजन आपल्याला खूप चांगला प्रश्न विचारला. मुळात सईद भैया खान यांना पाथरी मतदारसंघामध्ये आरोग्य दूत म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण असं की जवळजवळ 15 ते 20 हजार ऑपरेशन त्यांनी मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केले. मी माझं वैयक्तिक पेडगाव सर्कलचं सांगतो की 300-350 ऑपरेशन, विविध प्रकारचे ऑपरेशन, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशन पासून असू द्या, किंवा आता एक आमची 12-14 वर्षाची मुलगी होती आमच्या पेडगाव सर्कलमध्ये, तिचं एक हृदयाची शस्त्रक्रिया होती, खूप कठीण शस्त्रक्रिया. जवळजवळ म्हणजे असं जर त्यानं स्वतः केलं असतं 3 ते 4 लाख रुपये खर्च होणार होता. पण ती सुद्धा सुविधा आम्ही सईद भैयाच्या माध्यमातून त्या मुलीचं ऑपरेशन मुंबईला नेऊन विनामूल्य सगळं आम्ही सेवा दिलेली आहे. आणि आमचं कॅम्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा आमची चालूच असते. दर 8-15 दिवसाला आमचे पाथरी मतदारसंघातील 100 ते 200 पेशंट मुंबईला नेणे आणणे, तिथे त्यांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे आणि त्यांना घरपोच घरापर्यंत पाठवण्याची सुविधा सईद खान साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथे केलेली आहे आणि ती यापुढे भविष्यात आम्ही चांगल्या प्रकारे राबवतो. मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढलेला आहे, ग्रामीण भागामधल्या मुलं जात आहेत, परंतु प्रश्न असा आहे की शिक्षणासोबतच रोजगार हा एक प्रश्न सुद्धा आहे. त्या संदर्भात काय सांगाल? रोजगार निर्मितीसाठी आपल्याकडे आता इथं पोषक वातावरण आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्या संदर्भात रोजगार निर्मितीसाठी ज्या गोष्टी करता येतील त्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. जिल्हा शाळा आहे, आपण पाहतोय की ग्रामीण भागातल्याही पालकांचा कल जो आहे तो इंग्लिश स्कूलकडे वाढलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहे ओस पडत आहे, पण त्याकडे शिक्षक संख्या सुद्धा कमी आहे. हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न आपण कसा हाताळायचा? शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात आपण जाणीव आहे आपल्याला ह्या गोष्टीचे मी निश्चितपणे सहमत आहे की खरोखर जिल्हा परिषदचा म्हणजे दर्जा चांगला असताना देखील, म्हणजे खरं पाहिलं तर आपण आज गुणवत्ताधारक शिक्षक हे जिल्हा परिषद मध्ये असतात. मात्र आज एक मी म्हणतो की म्हणजे समजा एक काय झालं, फॅशन सारखं झालं की इंग्लिश स्कूलमध्ये टाकणे किंवा म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणजे पण खरोखर जिल्हा परिषद शाळेमध्ये आज विविध प्रकारच्या फक्त अडचण काय असते की जिल्हा काही भौतिक सुविधेचा अभाव असतो जिल्हा परिषद शाळेमध्ये. तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही सदस्य होतो पंचायत समिती, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शाळांना भौतिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजही आम्ही आमच्या माध्यमातून विविध प्रकारच्या देणग्या देऊन आरो सारख्या गोष्टी असू द्या, बऱ्याचशा सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे शैक्षणिक क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांसाठी करता येईल ते निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. महत्वाचं आहे की क्रीडा क्षेत्रात देखील आपण अनेक स्पर्धा आयोजित करतात ग्रामीण भागामध्ये, परंतु मातीतले खेळ जे आहेत आपले इथले काही ग्रामीण भागातले यांच्यासाठी काही विजन आहे का खेळाच्या संदर्भात? निश्चितपणे आम्ही विविध प्रकारच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रिकेट स्पर्धा असू द्यात, आम्ही दरवर्षी आम्ही 26 जानेवारी निवडणूक असल्यामुळे नाहीतर 26 जानेवारीला आम्ही दरवर्षी मोठं जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवतो. त्यासोबत लहान मोठ्या व्हॉलीबॉल स्पर्धा असू द्या, आपण गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवतो आणि भविष्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. मतदारांना प्रचाराला फार वेळ कमी आहे, सोशल मीडियातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा विरोधकांच्या संघटनांवर टीका करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कामावर भर देण्याचा प्रयत्न करेन. मला निश्चितपणे मी सांगू इच्छितो की आम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहोत, तरुण आहोत, आमची काहीतरी समाजासाठी करण्याची इच्छा आहे. तर आम्हाला निश्चितपणे संधी दिली तर शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असोत किंवा वैयक्तिक काही कामं असोत, आम्ही निश्चितपणे अहोरात्र म्हणजे या गावकऱ्यांसाठी आणि पेडगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही निश्चितपणे माझ्या टीमसह आम्ही प्रयत्न करू. तेवढं मी सत्ता पक्षात असण्याचा फायदा आहे काय? निश्चितपणे होणार फायदा. कारण मी सांगतो की आता आपल्या सर्वांनाच माहिती की सत्ता मग असण्याचा म्हणजे उद्देशच तो असतो. सत्तेमध्ये सगळेजण जाण्याचा प्रयत्न तेच करतात की निश्चितपणे सत्ता ज्यावेळेस साहजिक गोष्ट आहे, त्यामध्ये काही म्हणजे दुर्मत असण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे लोक पळून सत्तेमध्ये झाले, तो माहिती त्या गोष्टीला काही